विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी कथा साहित्य प्रकार परिचय भाग 3। तर विद्यार्थी मित्रांनो, कथा हा नवीन साहित्य प्रकार आपल्याला इयत्ता 12वीत लावण्यात आलेला आहे। कथा हा साहित्य प्रकाराच्या बाबतीत म्हणायचं तर कथा याची ओळख तुम्हाला आहेच। कथा ऐकणे, कथा सांगणे हे तुम्हाला लहानपणापासूनच आवडत असतं। तर कथा हे कोणता प्रकार आहे, त्या कथा प्रकाराचे वैशिष्ट्य नेमके कोणते आहेत, हे आज आपल्याला समजून घेणार आहोत। कथा प्रकाराचे नेमके घटक कोणते आणि कथाची पूर्वपीठिका काय आहे, कथेची वैशिष्ट्ये काय आहेत, कथेमध्ये आवड निर्माण केव्हा होते, कथेचे सादरीकरण कसे केले यायचे, कथेची सुरुवात कशी असते आणि कथेचा समारोप कसा असतो, हे घटक कथा या प्रकारामध्ये येत असतात। आता कथा साहित्य प्रकार परिचय। कथा हा वाङ्मय प्रकाराच्या दीर्घ परंपरा लाभली आहे। श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराचे उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत। हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण याची माहिती दिली आहे। कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात, कथेचे व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात आणि कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन केले आहे। मनुष्य आपले अनुभव, आपल्या कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगत असतो, त्यातूनच कथेचा जन्म होतो। कथेच्या शब्दाचा अर्थ आहे कहाणी, हकीकत, वर्णन, लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दातून पूर्वी गोष्टी सांगितले जात असे। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असतो। मौखिक परंपरेतून सुरू झालेली लिखित स्वरूपात स्थिरावलेली कथा हा वाङ्मय प्रकाराचा उत्तरोत्तर लोकप्रियता लाभलेली आहे। कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे। कथ या धातूपासून कथा या शब्द तयार झालेला आहे। भारतात कथा या साहित्य प्रकार फार मोठी परंपरा लाभलेली आहे। आता कथा म्हणजे काय? आता कथा कोणाला म्हणायची? तर सुरुवातीला एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी, माणसाच्या मनातील विचार, भावना व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो कथा लिहिल्या गेल्या। कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो। कथेच्या विषयातून तिच्यात विशिष्ट वातावरण असते आणि समर्पक अशी निवेदनशैली असते। कथेत पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेल्या ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत कथेत असते आणि एक उत्कर्ष बिंदू असतो। कथा सर्व घटकांची युक्त अशा कथेचा समर्पक शेवटही असतो। कथेला योग्य, उत्तम असं शीर्षकही असतं। विद्यार्थी मित्रांनो, कथा जर बघायला गेलं तर आपण त्याच्यात स्थळ, काळ, कथानक, वातावरण निर्मिती, संघर्ष असतो, सुरुवात असते, एखादी गोष्ट समजत नाही, कथेमध्ये गुंतागुंत पण असते आणि शेवटी सुंदर असा समारोप पण असतो, करुण समारोप पण असतो, दुःखद पण समारोप असतो आणि सुरुवात आणि शेवट आणि मध्य या 3 घटक कथेमध्ये गुंफलेले असतात। एखादा विशिष्ट थलकालाची पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेले घटनांच्या एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कटावर्धन चित्रण म्हणजे कथा। एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कटावर्धक चित्रण म्हणजे कथा होय। हे कथेची व्याख्या आहे। अर्थात प्रत्येक कथेचे सर्वच घटक असतील असे नाही, त्याचे प्रमाणही सारखे असेल असं म्हणता येणार नाही। एखाद्या कथेच्या पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना, एखाद्या कथेमध्ये पात्रांना प्राधान्य असते, एखाद्या कथेमध्ये प्रसंगांना प्राधान्य असते, पण कथेमध्ये वातावरण निर्मिती असते, कथेमध्ये भावना असतात। थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे,
केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे किंवा निव्वळ दृष्टिकोन विचारांचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंतीचे वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. या सर्वांचे सुसंगत किंवा जोडलेले, एक दुसऱ्यांवर अवलंबून असलेले असंच त्या ठिकाणी स्पष्टीकरण म्हणजे कथा होय. आता कथेची पूर्वपीठिका. कथेची पूर्वपीठिका आपण जाणून घेणार आहोत. कथेची पूर्वपीठिका जाणून घेत असताना आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की पूर्वपीठिका कथेची नेमकी काय आहे. की 1890 मध्ये ज्येष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि या साप्ताहिकातून त्यांनी कथा लिहिण्याची सुरुवात केली. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेला. आशय आणि अभिव्यक्ती परिवर्तन होऊन कथा पुढे अधिकाधिक विषयांशी स्पर्श करत बहुआयामी होत गेली. आता ह. ना. आपटे हे विद्यार्थी मित्रांनो कादंबरीकार आहे, कथाकार आहे, ऐतिहासिक कथा पण त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर पण कथा लिहिलेल्या आहेत. आणि मग नंतर त्यांनी कथेला सुरुवात केली. मग नंतर ग्रामीण कथा, दलित कथा या निर्माण झाल्या. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यिकावर झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आपल्याला माहिती आहे. आता कथेचे घटक. कथेचे घटक पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. कथेचे घटक जर आपण अभ्यासले तर कथेचे घटक नेमके काय आहेत बुवा, कथेमध्ये नेमके कोणते घटक येतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचे आहे. आता कथेमध्ये कथाबीज असतं. कथेमध्ये कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संवाद, भाषाशैली हे कथेचे घटक आहेत. आता कथाबीज. आता कथाबीज सुरुवातीला निर्माण झाल्याशिवाय कथा ही त्या ठिकाणी प्रगट होत नाही, कथा निर्माण होत नाही. आणि हे कथाबीज नेमकं कशामध्ये असतं? निसर्ग असेल, समाज असेल, सांस्कृतिक संबंध असेल, यातून कथाबीज हे निर्माण व्हावं लागतं. यातून कथेचा जन्म हा व्हावा लागतो आणि यातून कथेचा जन्म होत असतो आणि त्यातून मग ती कथा हळूहळू आकाराला येत असते. दुसरा जो घटक आहे कथानक. आता कथानक जर असेल तर त्याच्यामध्ये प्रसंग, पात्र, स्वभाव, वैशिष्ट्ये. आता कथानक निर्माण करायचे असेल तर सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात आणि मग प्रसंग असेल, पात्र असेल, यांची जोडणी करावी लागते. हे एकत्र येतात, हे गुंफावे लागतात आणि मग त्यातून आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी तिची कथा आहे तिची सुरुवात होते. पात्रचित्रण. आता पात्रचित्रण हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता पात्रचित्रण याच्यामध्ये जे कथेमध्ये पात्र निर्माण झालेले आहेत त्या पात्रांची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून या व्यक्तीचे प्रतिमा तयार करत असतो. त्याला पात्र म्हणतात. आता कोणत्या पात्र कसा निर्माण करायचा, कोणता पात्र कसा निर्माण केला म्हणजे तो प्रभावशाली असेल हे कथा लेखकाला त्याचा विचार करावा लागतो. त्या पात्रामध्ये त्या विषयाच्या त्याच्या भावना, विचार, कल्पना, संवेदना याच्याकडे बघावं लागतं आणि मग ते कथेमध्ये त्या ठिकाणी आकाराला येते, पात्र आकाराला येतं आणि त्या पात्रांमध्ये कथाकाराची स्वनिर्मिती असते. आता पात्र निर्माण करत असताना कथाकार हा पात्रांची निर्मिती स्वतः करतो, स्वनिर्मिती असते, तेव्हा त्याची कथा ही नावारूपाला येते किंवा त्याला त्या कथेच्या माध्यमातून जे सांगायचे आहे, जे समाजापर्यंत मांडायचे आहे, मग ते मनोरंजनात्मक असेल किंवा मग त्या ठिकाणी जीवनदायी अनुभव असेल किंवा समाजावर प्रकाश टाकलेला असेल तर किंवा मग शेतकऱ्यांचे जीवन असेल, मग कोणताही असू द्या त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो पुढे जात असतो. वातावरण निर्मिती. आता वातावरण निर्मिती हा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे.
कथेच्या स्थळ काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी त्या ठिकाणी वातावरण असतं त्या कथेला, आणि तशी वातावरण निर्मिती हा लेखकाला करावी लागत असते. ती कथा नेमक्या कोणत्या, मग सामाजिक असेल, भौगोलिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, नेमक्या त्या ठिकाणी कथाकाराला नेमका त्या ठिकाणी कोणत्या मुद्द्यांवर महत्त्व द्यायचे, किंवा मग त्याची कथा नेमकी कोणत्या विषयाला त्या स्पर्श करणार आहे, समाजाला स्पर्श करणार आहे का, समाजामधले काही प्रश्न आहेत का, समाजामधल्या काही उणिवा आहेत का, समाजामध्ये काहीतरी जातीभेदावर त्याला काही लेखन करायचे आहे का, समाजाच्या मागासपणावर लेखन करायचे आहे, किंवा मग समाजाच्या वाईट प्रथा परंपरेवर लेखन करायचे आहे, मग त्या विषयावर तो जोर देतो. भौगोलिक असेल तर एखादा भूभाग असेल किंवा एखादा भूभाग असेल, तिथली समाज असेल, तिथला समाज हा कसा मागास राहिला, तिथला समाज हा कसा जीवन जगतो आहे, तिथल्या समस्या काय, अडचणी काय, त्याच्यावर तो त्या ठिकाणी प्रकाश टाकेल. सांस्कृतिक असेल तर सण असेल, उत्सव असेल, प्रथा असेल, परंपरा असेल, एखादी परंपरा, एखादी प्रथा ही त्या ठिकाणी परंपरेनं तर चालत आलेली असते, पण तिचे सामाजिक दुष्परिणाम हे फार वाईट असतात, आणि तो त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. राजकीय असेल तर राजकीय जीवन, आताचं राजकीय जीवन कसं आहे, पूर्वीचं राजकीय जीवन कसं होतं, राजकीय जीवनामध्ये मूल्य नावाची गोष्ट आहे का, राजकीय वातावरण कसं झालेलं आहे, राजकीय वातावरणामध्ये त्या ठिकाणी नेमकं मग त्या राजकारणामध्ये असेल, मग नेमक्या राजकारणामधल्या कोणत्या अशा व्यथा आहेत, कोणत्या वेदना आहेत, त्याच्यावर लेखकाला कथा लिहायची आहे. तर ही वातावरण निर्मिती त्याला निर्माण करावी लागते. वातावरण निर्मिती निर्माण झाली की ती कथा ही पुढे पुढे नावारूपाला येत असते. नाट्यमयता संघर्ष. आता कथेत चांगल्या वाईटांचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचतो. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद, सुखात्मक घटना, नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांच्या घटनांचा उत्कर्ष बिंदू साधता येतो. तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. नाट्यमयता. आता एखादी कथेमध्ये नाट्यमयता आहे, नाटक, नाट्यमयता, यातून त्या कथेला एक आकर्षक रूप येत असतं. श्रोत्यांमध्ये त्या ठिकाणी एक ऐकण्याची भूमिका, त्यातून टिकून राहण्याची भूमिका निर्माण होत असते, आणि त्याच्यातून आनंद, सुख हे देखील मिळत असतं. आणि मग शेवटी त्या ठिकाणी संघर्ष. आता कथेमध्ये संघर्ष असल्याशिवाय देखील ती कथा पुढे जाऊ शकत नाही. कोणता तरी एखादा खल पात्र पण असतं, खल पात्राची भूमिका काय असते, खल पात्र कसा वागतो, म्हणून त्या ठिकाणी त्या कथेमध्ये चांगल्या व्यक्तींना काय त्रास होत असतो हे पण त्याच्यामध्ये येत असतं. आणि संवाद, पुढचा मुद्दा. आता संवाद हा देखील कथेमध्ये महत्वाचा आहे. आता संवाद मध्ये काय आहे, तर संवाद हे चटपटीत असले पाहिजे, आकर्षक असले पाहिजे, वाचकांच्या भावविश्वासाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असावेत. संवाद भावधर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. संवाद आंतरिक संगती महत्वाची असते. आता संवाद कसे असले पाहिजे, महत्वाचे आहे. संवादामध्ये चटपटीतपणा असला पाहिजे, संवादामध्ये आकर्षकता असली पाहिजे, वाचक जो असतो त्याच्या भाव विश्व आहे त्याला स्पर्श करणार असलं पाहिजे, त्या हृदयाला स्पर्श करणारे असले पाहिजे ती कथा. वाचक हा वाचत राहिला पाहिजे, वाचकाला वाटलं पाहिजे की नाही, जी कथा आहे, लेखक जे लिहित आहे ते अतिशय सुंदर आहे. हे वातावरण निर्मिती त्याच्यामध्ये असली पाहिजे. ते संवादापर्यंत, संवाद जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो वाचक आहे त्यांच्या मनापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार. आणि शेवटी भाषाशैली. आता भाषाशैलीच्या बाबतीत जर म्हटलं तर कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्राच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकारचा दृष्टिकोन, त्याचा अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप, शैली विशेष निश्चित होत असतात. आणि प्रमाण भाषा, बोलीभाषा. आता कथा लिहित असताना बघा, काही भाषा ज्या असतात त्या बोलीभाषेतून पण कथा लिहिल्या जातात, प्रमाण भाषेतून पण कथा लिहिल्या जातात. भाषा
ही तुमच्या मनातील विचार भावना मांडण्याचे एक साधन आहे. मग तुम्हाला कोणते वाचकांनी वाचलं पाहिजे किंवा मग त्या ठिकाणी त्यांच्या मनापर्यंत ती भिडली पाहिजे, म्हणून आपण ती भाषा निवड करायची असते. आपल्याला कोणत्या आपल्या कथा हे त्या ठिकाणी कथेच्या माध्यमातून आपल्याला काय मांडायचे आहे, यातून आपण भाषा ही निवडू शकतो. पण कथेचे घटकांमध्ये जर आपण बघितलं तर प्रारंभ हा देखील महत्त्वाचा आहे. मध्य, शेवट हे 3 टप्पे कथेचे आहेत आणि कथा हा विरोधाभासातून, पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते आणि म्हणून त्याच्यामध्ये नाट्यपूर्णता जितकी उत्कट, वाचकाची उत्कटता ही तीव्र असते. उत्कटता कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबांधाच्या सौंदर्य प्राप्त करत असते. आता हे आहे कथेचे घटक. आता कथेचे घटक जसं आपण अभ्यासले की हे कथेचे घटक अभ्यासल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. अत्यंत महत्त्वाचे ते कथेचे घटक आहेत. आणि एक कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याला सर्वांचा आवडता वाङ्मय प्रकार आहे. कथा ऐकणं हे आपल्याला आवडतं, कथा सांगणं हे आपल्याला आवडत असतं आणि त्याच्या माध्यमातून एक आवडीने आपण तो प्रकार हा अभ्यासू शकतो. आणि अभ्यासत असताना आपण जसं घटक बघितले तसं कथेचे वैशिष्ट्ये देखील महत्त्वाचे असतात. आता वैशिष्ट्यांच्या बाबतीत आपण बोलायचे तर काय बोलणार आहे? वैशिष्ट्य नेमकं कोणते आहेत? तर मराठी भाषेच्या कथानक दालन हे खूप समृद्ध आहे आणि विविध आणि गुणवत्तेने नटलेले आहेत. त्यामुळे मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहेत. आता कथा मनोरंजन करते. बाकीच्या पुढच्या तासाला आपण पाहणार.